अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 19 नोव्हेंबर. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु आनंदाचा कंद भाग 1. श्री गुरुमुळे सर्व भक्त तुम्ही दुःखमुक्त व्हाल, मार्ग मिळेल, जीवनमुक्त व्हाल. यापेक्षा आणखी काय हवे आहे? इथे केवळ दर्शन मिळाले तरी मनाला अति समाधान होते. असा तो समर्थ दाता आहे. असा तो अनंत आपल्या शक्तीने दुःखाचा अंत करतो. भरभरून ओतप्रोत देतो, नव्हे नव्हे ते ओसंडून वाहते. तू वारंवार देताच सुखाचे कमल उमलणार. ते त्रिवार साचार सत्य आहे. आपोआप सुख धावते. घर नको, दार नको, दुःखाचा संसार नको, पागल भ्रमर होऊन गुरु चरणारवर आम्ही राहणार किती माझे करू. संसाराचे दुःख ओझे होते. डोंगर बोझाने सुख रत्तीभर सुद्धा मिळत नाही. आणि मग संसार सुटेना, देव भेटेना. पण जो अनन्य भावनेने करतो त्याची आर्त प्रार्थना असते. जो त्यांना शरण जातो त्यांचे दुःख निवारण होते. असा तू भक्त वत्सल आहेस. प्रार्थनेचा परिणाम पहा कसा होतो. समर्थांचा कृपा कटाक्ष आपल्यावरती पडतो. प्रारब्धाचा नाश होतो. असा तो समर्थ दाता आहे. मी कोण, कुठून कशास्तव इथे आलो, इंद्रिये धरून मी कशास्तव सज्ज झालो आहे, हे सगळे मी विसरलो. सुख विसरलो, ममत्व विसरलो, एकाकार झालो. आणि मग काय, अग्नी आणि कापूर एकत्र जळत असताना खाली काय काजळी उरते का? अशी तुझी माझी एक ज्योत झालेली आहे, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. संसारात शिणला, त्रिविध तापाने पोळला तोच अधिकारी होतो. परमार्थासाठी अशा अवस्थेत भेट झाल्यावर श्री गुरु काय करीत असतात? त्यांच्या दर्शनाने केवळ कामनापूर्ती होते, अवघ्या जीवनाची तृप्ती होते. तुका म्हणे येथे दिसे तैसे तेथे पिसे. हा अनुभव चराचरी गुरु आणि शिष्य पाहत असतात. मग त्याला अनुभव येत असतो. जळी स्थळी काष्ठी पाशाने चक्रपाणी भरलेला आहे, हाच अनुभव श्री गुरु देत असतात. घरी दारी, शेतावर, नारळावर, कूपात अवघा यशवंत अनुभवायास येतो. इच्छा आणि तळमळ रास्त असेल तर तो भगवंत भेटतो. तो कृपावंत होतो. त्यांची कृपा गांजलेल्या दिनावर होते. इच्छा तळमळ जर रास्त असेल तर कलियुगात सुद्धा सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू देव भेटवितात. देश कार्याचा विचार सोबत घेऊन भक्तांच्यावर कृपा होते. त्याला सर्वजण दुःखात आठवतात, सुखामध्ये विसरतात. मात्र सुखात आणि दुःखात त्याला विसरू नये. तो घननीळ कृपावंत आहे. म्हणून वाचा चित्त अंगाने हे मानवा तू गुरुना शरण निघ. जशी सागराला गंगा मिळते अगदी तसे निघ. संसारी रममान असणे, भक्ती खूण न जाणणे, अशाच्या संसारात कायमच असमाधान असते. संसार आणि परमार्थ हे दोन्ही अर्थ ज्याला साधले त्याला सुख यथार्थ मिळते. तो परमार्थाने संसाराचा अर्थ साधत असतो आणि गुरु त्याला भरभरून आनंद देतच असतात. कारण गुरु आनंदाचा कंद आहे, साठा आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो,
जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.